तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. आणि आज आहे मित्रांनो 24 फेब्रुवारी आणि आपण आहे आता CNG पंपावर. तर लेट काम चालू केलंय आज आणि आता वाजले ते आहे कमीत कमी 9 वाजले बराबर. आणि बघा, मी आता CNG पंपावर आहे. हे बघा, लोणकर आपला मुंडवा चौक CNG पंप. तर बघूया आता इथे CNG भरू आणि बघू कसं काय चालते आजचा लोकल मध्ये बिझनेस. तर बघू आपला आज पहिली ट्रिप मित्रांनो आपल्याला केशवनगर वरून भेटली. खराडीसाठी प्रायोरिटीची ट्रिप आहे, तर त्यामुळे मी घेतली खराडी. जास्त करून जाणं सकाळी खूपच अवघड होतं, कारण की तिथून ट्रिप भेटतच नाही. खूप मुश्किल आहे खराडीवरून ट्रिप भेटली तरी 100, 120, 150 आणि भेटली तर मग लक बाय चान्स भेटली तर भेटली. पण चला, तरी पण मी खराडीची एक ट्रिप घेतलेली आहे. बघता येईल मग तिथून काय करायचं ते समोर. तर चला खराडीला आता मी चाललोय पिकअप करायला. पण मला पिकअप करायला दाखवते 13 मिनिटं दाखवते 2 किलोमीटरसाठी. पण हे आपल्याला सवय आहे केशवनगरची, त्यामुळे मला काही नाही वाटले म्हणून घेतली. आणि कारण की मी इकडेच राहतो ना, त्यामुळे ही ट्रिप घेतली. तर चला, ही ट्रिप आता आपण पिकअप करू आणि ड्रॉप करू. तर मित्रांनो, विषय काय झाला ना, मी ना उबरला ट्रिप घेतली, पण ती ट्रिप माझी कॅन्सल झाली. 3-4 मिनिटं लोकेशन दूर राहिलं होतं. तर कस्टमरने कॅन्सल केली. म्हटलं ठीक आहे. तर मी असं ऐकलंय की बाबा रॅपिडोला खूप जास्त रेट वगैरे देते आणि इन्सेंटिव्ह वगैरे आहे. तर मला पण लालूच आले की बाबा चला, म्हटलं आपण बी आज रॅपिडो मारून बघू. म्हटलं चला, तर म्हटलं बघू रॅपिडो. तर मग मी रॅपिडोला, म्हणजे मला माहिती आहे बरं का, उबर सारखे कस्टमर ओलाला नाही, रॅपिडोला पण नाही. मग मी रॅपिडोला एक ट्रिप घेतली. मला बालेवाडीची ट्रिप आली 450 रुपयाला. म्हटलं चला ही घेऊन जाऊ ट्रिप. तर मग ती ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि लोकेशनला गेलो. तो कस्टमर तिथं म्हणते की अरे तुम्हाला 10 मिनिटं थांबावं लागेल, मला थोडं काम आहे. मग हे मित्रांनो डिफरन्स आहे. म्हणजे नाही का, उबर आणि रॅपिडो आणि ओला ह्या ॲपमध्ये हे डिफरन्स आहे. हे मी खूप अनुभव केलेला आहे की असे कस्टमर भेटतात त्या ॲपला. तर मग मी म्हटलं चला, आता जर आलोय तर मी त्यांना बोललोय की मी 10 मिनिटं नाही थांबू शकत, तुम्ही एक काम करा, ट्रिप कॅन्सल करून टाका. तर त्यांनी पण ट्रिप कॅन्सल केली. रॅपिडोनं मला पहिल्यांदा तर 15 रुपये दिले कॅन्सलेशन चार्ज, नाही रॅपिडो देत नाही. तर म्हटलं चला, आता आपल्याला शेवटी उबरच मारावं लागेल. पण ते ज्या मला ट्रिप येत होत्या नाही का, तो फ्लो असतो एक ट्रिपचा, त्या ट्रिप्स माझ्या गेल्या ना. मग नंतर मला रॅपिडोची एक आली विमाननगरची, पण काय मग ते माझं असं होते. पण मला उबर सारखा ॲप वाटत नाही कुठला असेल म्हणून. उबरचा विषय कसा आहे, तो अर्निंग मॅनेज करून देते. कुठल्या ट्रिपला कमी, कुठल्या ट्रिपला जास्त, पण ते अर्निंग मॅनेज करून दिले व्यवस्थित 10-12 तास काम केले तर. आणि ती एक वेगळा विषय आहे. पण आणि एक विषय मित्रांनो की रेट खूप कमी आहे. सगळ्याच आपला बऱ्यापैकी रेट खूप कमी आहे. आणि गाड्या एवढ्या जास्त झाल्या ना मित्रांनो, मला आठवते आज मला 1 वर्षाच्या वर झाले. मी 5-6 तास 7-8 तास गाडी चालवतो पुण्यामध्ये रोज. पण मित्रांनो, मी जेव्हा नवीन गाडी घेतली होती ना, तेव्हा म्हणजे नाही का असं 3-4 तास गेले की आरामशीर 1,500 रुपये होऊन जायचे सकाळ सकाळ. पण आता मित्रांनो तसं होत नाही आहे. माहीत नाही तर का बरं तसं होते. तर खूप रेट कमी आहे आता सध्या. आणि गाड्या तर एवढ्या जास्त वाढल्या ना, तुम्ही कधी आता जे ड्रायव्हर लोक सध्या करतात त्यांना माहित आहे, विमाननगरला गेले किंवा खराडीला गेले तर किती गाड्या उभ्या येतात. म्हणजे पुण्यामध्ये कुठं पण जावा, तुम्हाला पिवळ्या पाट्याच्या गाड्या दिसणार रोडनं, एवढ्या गाड्या झाल्या. तर हा डिफरन्स आहे. आणखी गाड्या चालूच आहे घेणं आणि लोकांना वाटतं की कंपनीला लावू. पण मला वाटतं की एखाद्या वेळेस तुमच्या ओळखीचं कोणी असेल कंपनीला जे गाडी लावली आहे, त्यांचे पण काय हाल आहेत. त्यांना पण किती नाही का, ते 50-60 हजाराच्या पॅकेजसाठी किती काम करावं लागतं, किती तास कंपनीमध्ये राहावं लागतं, ते त्या ड्रायव्हरलाच माहिती आहे. हे फक्त ऐकायला खूप सोपं वाटतं मित्रांनो की नाही का, म्हणजे 60,000 पॅकेज आहे. पण रियालिटी मित्रांनो काय आहे ना, की 60,000 मधून तुम्हाला राहते किती ते पण बघावं लागते. फक्त असं नाही की 60,000 रुपये आपण अर्निंग केली म्हणजे पूर्ण 60,000 रुपये आपल्याला प्रॉफिट आहे, हे नाही मित्रांनो. त्याच्यामधून तुम्हाला CNG काढायचं, मेंटेनन्स काढायचा, परत तुमचा खर्च काढायचा. ह्या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर तुमच्या हातात किती राहते याला महत्व आहे मित्रांनो.
असं नाही की तुम्ही तेवढं काम केलं म्हणजे तुम्हाला सगळं राहतं. तर ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो. तर चला, तर मी आता आलोय मित्रांनो जेवण करायला. जेवण करतो. आज मी थोडा फ्री आहे, आज मी दिवसभर गाडी चालवणार आहे. तर बघू आज किती अर्निंग होते. आणि आज व्हिडिओ पण बनवते मी खूप दिवसानंतर. तर तुम्ही असंच व्हिडिओला कंटिन्यू बघा, सपोर्ट करा. बघू यार, काय यार कंटिन्यू व्हिडिओ टाकू म्हणतो पण कधी कधी होत नाही व्हिडिओ टाकणं. तर चला आता मित्रांनो करतो जेवण आणि मग नंतर 4 वाजता निघतो, कारण की आता वाजले 12. खूप जास्त ऊन आहे. तर अशा उन्हामध्ये आपल्याला गाडी चालवून काही फायदा नाही, थोडा आराम केलेला बरा. तर आता आपण करूया आराम आणि 4 वाजता काढू गाडी. तर मित्रांनो आता मी परत थोडा रेस्ट करून आलेलो आहे घरून. आता मगरपट्टामध्ये एक ट्रिप घेऊन आलो घराकडून. तर मित्रांनो हे रेट बघून तर म्हणजे असं वेगळंच वाटतं की, कारण की बघा तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये रेट दिसत असेल की 4 किलोमीटरला 95 रुपये, 50 96 रुपये. आणि काही कळत नाही आहे हे कशामुळे अवस्था झाली आहे रेटची. मला तर एवढंच वाटतं की गाड्या खूप जास्त झाल्या त्यामुळं आता हे वाजते. हे पण इथून दगडूशेठची ट्रिप 165 166 रुपयाला वाजते, म्हणजे किती कमाल म्हणायची. तर अशा रेटची हालत आहे सध्या. तर हे विचार करून घ्या, तुम्ही गाडी घ्यायची असेल तर हे सगळं बघा. आणि कोणाला वाटत असेल की मी खूप जास्त पैसा कमवतो, तर असं काही नाही, ही चुकीची गोष्ट आहे. थोडंफारच कमवत आहे, जेवढं पाहिजे तेवढं. हे अशी रेट असल्यावर काय पैसा कमवणार आहे. तर बघू आता एखादी ट्रिप घेऊन जाऊ, परत एखादी चांगली भेटते का बघू. पण मगरपट्ट्याच्या लोकेशनला तर एक 400-500ची पडल या आशेने मी इथं बसलेलो आहे. 4 वाजले आता. बघू कधी वाढतो रेट, 5 वाजता वाढतो का किती वाजता वाढतो बघू. तर मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर एरो मॉलला आलोय. जवळपास 8-10 दिवस झाले असतील एरो मॉलला आलो मी खूप दिवसानंतर. आणि आता 9 वाजले, घराकडची राईड पडली. तर इथं एअरपोर्टला थांबलो होतो अर्ध्या तासापासून, तर पडली ट्रिप घरा साईडची. तर असं बघा, थर्ड नाही तर फोर्थ करून आपल्याला रिटर्न यावं लागतं. खूप दिवसानंतर आलो एरो मॉलला. तर करतो आता कस्टमरला पिकअप.